नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थ गाडीमध्ये बसलेला असतो आणि रम्या सुद्धा आता तिथे येते. रम्या म्हणते की तू काही काळजी करू नको, तुझ्या मनातले सगळं काही तू माझ्यासोबत शेअर करू शकते. तर पार्थ तिला प्रश्न विचारतो की तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे का? तेव्हा रम्या म्हणते की अरे, मी तर लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करत आले. तर पार्थ म्हणतो की मला वाटलं होतं तू नाही बोलशील, तर मला तुला हे विचारायचं होतं की खऱ्या प्रेमातून मूव्ह ऑन कसं करायचं. म्हणजे मित्रांनो, पार्थ काही रम्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाहीये. तो फक्त तिला विचारत असतो की खऱ्या प्रेमातून मुक्त कसं करायचं, कसं मूव्ह ऑन व्हायचं. हे तुला माहित असेल, कारण तू माझ्यावर लहानपणापासून प्रेम करतेस आणि मलाही काव्याच्या प्रेमात मूव्ह ऑन करायचंय. तर इकडे मात्र रम्याने स्वप्न पाहिलेलं असतं की तिला आता पार्थ लग्नासाठी विचारतो आणि मग प्रेमाने जवळ करतो. हे सगळं आता रम्याने पाहिलेलं स्वप्न असतं. खरं पार्थ असं काही करत नाही खऱ्यामध्ये. रम्या म्हणते की अरे, मी तुला मदत करेल ना काव्याला विसरायला, मी तुला जे आहे ते सगळं काही हे करेल, असं सगळं चाललेलं असतं. आणि हे सगळं तिचं स्वप्न असतं. तिला स्वप्नामध्ये वाटत असतं की पार्थ जे आहे ते मला लग्नासाठी विचारतोय, पण असं काहीच खऱ्या आयुष्यात नसतं.